दररोजच्या जेवणामध्ये तुम्ही कितीही नवीन नवीन पदार्थ खायचा प्रयत्न करा, पण जे साधं सिंपल असतं आणि पारंपरिक असतं तेच मनाला भावतं. जेवढा साधा स्वयंपाक तेवढी जास्त चव असते. आज मी इथे एक वेगळ्या प्रकारची वडी बनवणार आहे. त्यासाठी कोबी घेतलाय. अर्धा कोबी अगोदर खिसून घेऊया. कोबी खिसून झाला ना, कोबीतलं सगळं पाणी काढून टाकायचं. त्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा. त्यावरती हा कोबी सगळा घ्यायचा आणि पिळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. कोबीतलं पाणीसुद्धा मी वापरलं असतं, पण जे आपण वडी बनवणार आहे ना, त्यामध्ये पाणी जर जास्त झालं तर वडी सेट व्हायला जास्त वेळ लागेल आणि ते सारण व्यवस्थित बनलं जाणार नाही. म्हणून मी यातलं सगळं पाणी काढून टाकते. अर्धाच कोबी होता बघा, पण किती सारं पाणी निघालं आहे त्यातलं. एवढं सगळं पाणी म्हणजे खूपच जास्त झालं. आता पाणी काढून झाले, परत परातीमध्ये कोबी घेऊया आणि कोबी अगोदर व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आहे. आता अर्धा कोबी घेतले तर आपण अर्धी पालकाची जुडी घेतले. पालक स्वच्छ करून घेतला, चांगला स्वच्छ धुतला पाण्याने 2 ते 3 वेळा. आता बारीक चिरून घेऊया. पालक आणि कोबीचं कॉम्बिनेशन खूप चांगले बरं का. जेव्हा एकत्र वडी बनवतो ना या दोन्हीची, तेव्हा वेगळीच चव येते. तुम्ही कधी बनवली नसेल घरामध्ये तर एकदा ट्राय करून बघा. एकदम वेगळ्या चवीची वडी बनते. आता बारीक असा आपल्या इथं पालक चिरून झालाय, कोबीमध्ये मिक्स करून घेऊया. आता या सारणाला खरी चव आणण्यासाठी आपण एक वाटण करणार आहे. ते वाटण म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. तर आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा मीठ घालायचं. हे वाटण करून घ्यायचं आणि मिक्स करायचं. लसणाचा वापर थोडासा जास्त केला. लसणाचा वास जेव्हा वडीमध्ये लागतो ना, तेव्हा छान खमंग वडी लागते, म्हणून थोडंसं जास्त लसूण टाकलंय. आता 1 वाटी बेसन पीठ घालू, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा मोठा धनापूड, 1 चमचा जिरापूड, हळद 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तीळ घातले, 1 चमचा इथं मी ओवा घेतलाय. हातावरती चोळून टाकायचा म्हणजे चांगला वास येतो. आणि पिठाला अगदी हलकासा कलर यावा म्हणून 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. आपण अगोदर पण हिरवी मिरची घातली, पण तुमच्याकडे लहान मुलं वगैरे खाणार असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता या पिठामध्ये मी 1 थेंबसुद्धा पाण्याचं घातलं नाही. पालकमध्ये पण भरपूर पाणी असतं आणि तुम्ही कोबीतले कितीही पाणी पिळून काढलं तरी त्यामध्ये पाणी राहतं. त्यामुळे बघा, आपल्याला हवा तसा सैलसर असा गोळा म्हणून तयार आहे इथं. आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ लावणार आहे ते भांडं घ्यायचं आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल लावायचं. मी इडलीच्या भांड्यामधलं हे जाळीदार भांडं असताना ते वापरले. थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपण वडी लावतो ना, ती खाली चिकटणार नाही म्हणून इथं तेलाचा वापर करायचा आहे. आता गोळा त्यावरती ठेवून पसरवून घेऊया. मात्र हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हाताला पण पीठ चिकटत नाही. आता तुम्हाला जर थोडीशी पातळ वडी हवी असेल तर यातलं थोडंसं पीठ काढून टाका आणि मग पातळ वडी लावा. पीठ चांगलं व्यवस्थित दाबून लावायचं. आता लगेचच आपण यावरती ना तीळ थोडेसे लावूया, म्हणजे वडी दिसायला छान दिसते आणि ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस तीळ मध्ये मध्ये लागतं तर चव चांगली लागते. दाबून घ्या तीळ व्यवस्थित, म्हणजे निघणार नाही आहेत. गॅसवरती स्टीम तयार करायला ठेवूया. पाणी चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये लगेच भांडं ठेवायचे आपण वडी लावलेलं आणि झाकण ठेवून वाफ येऊ देऊया. एक चांगली वाफ आली ना की मग झाकण काढायचं आणि अगोदर चेक करून घ्यायचं. तर हे बघा, चाकूने मी चेक केलंय, चांगलं शिजलेलं आहे. तर लगेच आपण वड्या काढून घेऊया. आपण खाली तेल लावलेलं होतं भांड्याला, त्यामुळं अजिबात हे पीठ चिकटत नाही बरं का. आणि जर याच ठिकाणी जर मी कोबीतलं पाणी ठेवलं असतं, काढलं नसतं पिळून, तर हे वडी सेट व्हायला खूप जास्त वेळ लागला असता किंवा हे सारण पातळ पण झालं असतं आणि वडी व्यवस्थित झाली नसती. तर बघा, अगदी क्लीन अशी आपली वडी निघालेली आहे. आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल चांगलं गरम झालं का गॅस कमी करायचा आणि मग त्यामध्ये या वड्या सोडायच्या. आता दोन्ही साईडने चांगला कलर येईपर्यंत या वड्या तळून घेऊया कमी गॅसवरती. हे बघा, कमी गॅसवरती वड्या तळल्या ना तर जास्त कुरकुरीत होतात आणि तीळ जास्त सुटत नाही आहेत. आता बघा, छान अशी वडी इथं कुरकुरीत अशी बनवून तयार आहे. हे बघा, आपण तांदळाचं पीठ घातलेलं होतं ना, त्यामुळे जास्त कुरकुरीपणा आलाय त्याच्यामध्ये. पण जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही फक्त बेसन पिठाच्या केलं तरी सुद्धा चालतात, त्यासुद्धा कुरकुरीत होतात. फक्त इथं तळत्या वेळेस अगदी कमी गॅसवरती तळायच्या. तर अशा प्रकारे आपली इथं मस्त कोबीची आणि पालकाची वडी बनवून तयार आहे. थोडासा वेगळा प्रकार आहे, तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. खूप चविष्ट होतात आणि जेवणाबरोबर खायला कमाल लागतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत भेटू, तोपर्यंत नमस्कार.